तुम्हाला लोक भेटायला येतात. आम्ही सकाळपासून 1 तास वेटिंग केलं. तुम्ही लोकांशी बोलत होता. इकडे जर बघितलं तर पुष्पगुच्छांचा हार आहे. मला नाही वाटत की नगराध्यक्षांना एवढे त्यांच्या अभिनंदन झालं असेल किंवा अधिकाऱ्याचं जेवढं अभिनंदन झालं असेल तेवढं तुम्हाला लोक भेटायला येतात, अभिनंदन करतात. कसं वाटतंय? ॲक्च्युली मी जसं की मी आधी पण म्हटले मी निकाल येईपर्यंत मी फक्त काळूराम चौधरींची मुलगी होते. निकाल आल्यानंतर मी संपूर्ण बारामती म्हणा, महाराष्ट्र म्हणा किंवा या देशाची लेक झालेली आहे. त्याचंच लाईक सिम्बल म्हणून हे बुकेज आहे जे की ते प्रेम मला देतात आहे. ते स्वतः येतात आहे माझ्यासाठी थांबतात आहे कारण की लोकं खूप आहे तर मला सर्वांना म्हणजे सर्वांची आले तर मला 2 मिनटं बोलणं भाग आहे. नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, महाराष्ट्रातील सर्व नगरपालिके निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालानंतर अनेक उमेदवार नगरसेवक पदाचे, नगराध्यक्ष पदाचे चर्चेत ठरले. त्यापैकीच बारामती नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी करत असलेल्या संघमित्रा काळूराम चौधरी आणि काळूराम चौधरी हे उमेदवार महाराष्ट्रभर आणि देशभर चर्चेचा विषय ठरले. अनेक उमेदवारांची चर्चा झाली. कोणी प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यांची चर्चा झाली. कोणी छोट्या पक्षातून उमेदवारी केली आणि त्यांची चर्चा झाली. परंतु यांची एक वेगळ्या कारणानं चर्चा होते, ती म्हणजे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की आम्ही म्हणजे त्यांनी सांगितलं की पैसे न वाटताही नगरसेवक होऊ शकतो. खरंच आज आपण या समाजातलं जळजळीत वास्तव बघतोय. तर निवडणूक लढवायची म्हटलं तर मोठमोठ्या गाड्या, बंगले आणि कार्यकर्त्यांना पैसे, मतदारांना पैसे देऊन मतं घेतानाच्या बातम्या आपण बघतोय. परंतु इकडं जर बघितलं तर एक वेगळा आदर्श यांनी महाराष्ट्राला घालून दिलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर यांची चर्चा होते. तर आपण त्यांच्याशी बोलणार आहे. नमस्कार, तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. काय सांगाल, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी चर्चा आहे तुमची, म्हणजे तुम्ही कमी वयात निवडणूक लढवली, जिंकली, काय सांगाल? म्हणजे खरं तर हा प्लॅन नव्हता की राजकारणात वगैरे काय यायचं कारण की भलेही मी लहानपणापासून चळवळीत वाढलेली आहे पण राजकारणाचा असा डायरेक्टली कोणता कॉन्टॅक्ट नव्हता. जो काय होता तो पप्पांच्या थ्रू होता, पार्टीशीही होता. मग जेव्हा पप्पांचा फोन आला की करायचं आहे निवडणूक लढवायची आपल्याला, मग एक क्लिक झालं की हा आपला चान्स आहे समाजाला परत द्यायचा. जे पप्पा बोलायचे की समाजाचं देणं लागतो आपण, मग तेच झालं की ठीक आहे लढवूयात आपण, हार जीत नंतर बघू, पण जर चान्स मिळतो आहे की आपण जिंकून येऊन समाजाला आपल्या लोकांना काहीतरी परतफेड करू शकतो त्याची, तर काय नाही. तुमचं शिक्षण आणि तुम्ही काय करत होता आणि तुम्ही नगरपालिकेत निवडून आल्यानंतर संपूर्ण म्हणजे सगळ्यांना उत्सुकता लागली प्रेक्षकांनी, तुम्ही काय करत होते? मी वकिलीचं शिक्षण घेते आणि सध्या तरी मी इंटर्नशिप्स करते आणि मग तिकडूनच मी इकडे आली आहे. आता तुम्ही खरं तर नगरसेवक झालाय, तुमच्या डोक्यात काय आहे प्लॅन, कसे तुमच्या प्रभागाचा विकास करणार आहे? बघायला गेलं तर जसं इंडिया आणि भारत आपण म्हणतो की 2 आहे वेगळे वेगळे, तसंच आमच्या बारामतीचं पण आहे. एक बारामती आहे जी खूप स्वच्छ, सुंदर, प्रगतशील आहे आणि एक आमची वेगळी बारामती आहे जिथं लोकांना बेसिक नीड्ससाठी सुद्धा संघर्ष करावा लागतं. मग तो पाण्याचा असो, ड्रेनेजचा असो, टॉयलेटचा असो, रस्त्याचा असो, रोजगाराचा असो. जे आपण म्हणतो की बेसिक नीड्स आहेत 3, फूड, वॉटर अँड शेल्टर. आमच्याकडे शेल्टर नाही आहे, आमच्याकडे वॉटर नाही आहे आणि फूड जे की आम्हाला रोजगाराने मिळतं ते देखील आमच्याकडे नाही. त्यामुळं आमचा पहिला जो काम असेल ते असेल रस्त्यावरती, कारण की अजितदादाच बोलले त्यांना झोपडपट्टी मुक्त बारामती हवी आहे. तोच प्रोग्राम आम्ही, कारण की प्रभाग 14मध्येच बारामतीत झोपडपट्टी आहे जो की प्रभाग माझा आहे आणि मला वाटतं की जर मग अजितदादांनी बोललं आहे तर ते आम्ही 14मधूनच सुरू करूयात की तिथंच लोकांना ज्या जागेवरती ते राहत आहेत त्याच जागेवरती त्यांना घरकुल बांधून देऊ, चांगल्या क्वालिटीचं घरकुल बांधून देऊ आम्ही त्यांना. त्याच्यानंतर येतो शिक्षणाचा प्रश्न की गव्हर्मेंट स्कूल्स ज्या आहेत एक तर आहेत त्यांची हालत खूप खराब आहे. त्यांना बेंचेस नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही जे की कॉन्स्टिट्यूशन स्वतः गॅरंटी करतं. प्रत्येक लहान मुलापासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलाला क्वालिटी एज्युकेशन मिळायला हवं आहे. त्याच्यानंतर ज्या शाळा चालू होत्या त्या आता बंद पडल्या, जसं की उदाहरण आमची माता रमाई जी शाळा होती इथे ती आता बंद पडलेली आहे. तर अशा शाळा आम्ही सुरू करू. आम्ही बोललो होतो की आमच्या जाहीरनाम्यात आम्ही CBSE बोर्ड बारामतीत सुरू करणार आहोत,
पण आता आम्ही त्याची सुरुवात आम्ही प्रभाग क्रमांक 14मध्ये CBSE बोर्ड शाळा सुरू करून करणार आहोत. त्याच्यानंतर येतो रोजगाराचा प्रश्न. त्याच्यात देखील आम्ही बोललो होतो की फॅशन स्ट्रीट आम्ही चालू करणार आहोत, आंबेडकर पुतळा ते हॉस्पिटल इथपर्यंत. तर त्याचे देखील आम्ही प्रयत्न करू की ती फॅशन स्ट्रीट लवकरात लवकर उभारण्यात यावी. आता तुम्हाला लोक भेटायला येतात. आम्ही सकाळपासून 1 तास वेटिंग केलं. तुम्ही लोकांशी बोलत होता. इकडे जर बघितलं तर पुष्पगुच्छांचा हार आहे. मला नाही वाटत की नगराध्यक्षांना एवढे त्यांचा अभिनंदन झालं असेल किंवा अधिकाऱ्याचं जेवढं अभिनंदन झालं असेल तेवढं तुम्हाला लोक भेटायला येतात, अभिनंदन करतात. कसं वाटतंय? ॲक्च्युली मी जसं की मी आधी पण म्हटले, मी निकाल येईपर्यंत मी फक्त काळूराम चौधरींची मुलगी होती. निकाल आल्यानंतर मी संपूर्ण बारामती म्हणा, महाराष्ट्र म्हणा किंवा या देशाची लेक झालेली आहे. त्याचंच लाईक सिम्बल म्हणून हे बुकेज आहे, जे की ते प्रेम मला देतात आहे. ते स्वतः येतात आहे, माझ्यासाठी थांबतात आहे, कारण की लोक खूप आहे. तर मला सर्वांना म्हणजे सर्वांची आले तर मला 2 मिनटं बोलणं भाग आहे. मग ते थांबतात आहे किंवा मग जे इथं नाही येऊ शकतात ते लोक मला मेसेज करतात आहे, कॉल करतात आहे. काही वेळा मला मेसेजचा रिप्लाय देखील करता येत नाही आहेत. मग ते तितक्याच हक्काने मला बोलतात आहे की तू आम्हाला मेसेजचा रिप्लाय नाही करत. मग ते आणि मी त्यांना सांगते की माझं नाही का मला नाही जमत आहे. तर ते तितकं समजून पण घेतात आहे किंवा कॉल्सवरती जे मिस्ड होतात आहे त्याच्यानंतर मग पुन्हा ते लोक कॉल करून सांगतात की आम्ही कॉल केला पण उचलला नाही. ते समजून देखील घेतात आहे, प्रेम पण तितकंच देतात आहे. त्यामुळे त्यांचे देखील आभार. त्यांनी सांगितलं की निवडणूक लढवायच्या अगोदर मी काळूराम चौधरी यांची मुलगी होती, परंतु आता समाजाची मुलगी आहे. खूप मोठी गोष्ट आहे खरंच. तुमच्या विचारांना सलाम. आणि आपण पाहतोय यांच्या घरी इकडं बघील तर लोक भेटायला येतात आणि इकडं पुष्पगुच्छांचा वर्षाव इकडं बघतोय आपण. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.